हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आवाज थोडा कापत येतोय कारण थंडी आहे इकडे खूप. यार इतकी थंडी होती बाहेर आणि हे काका तेवढं थंडीमध्ये गाडी पुसत होते. मला फार कसं तरी वाटलं बघून. मग मी पटापट आवरायला घेतलं. आज बड्डे होता ना, त्याच्यामुळे लवकर लवकर आवरायचं होतं आणि काहीतरी प्लॅन करायचा होता. आंघोळ करून येईपर्यंत ह्यांनी चहा बनवला होता दोघांसाठी मस्त कडक कडक. मग आम्ही तो गॅलरीत बसून एन्जॉय केला दोघांनी पण, गप्पा मारल्या खूप साऱ्या. आम्हाला वेळच नाही मिळत आठवडाभर. त्यानंतर हे गेले आणि ब्लड डोनेट करून आले बर्थडेच्या मुहूर्तावरती. खरंच नाही यार, तुमच्यासोबत पण असंच होतं का? नवरा टाईम नाही देत. हे एक तर आठवडाभर ड्युटी करतात आणि आल्यावर यांच्याकडे लेकरांसाठी वेळ असतो पण आपल्यासाठी कधीच नसतो. गाईज आता झालेले आहेत दुपारचे 12:30. यांचा अजून पत्ता नाही आहे. सकाळी 9 वाजता गेलेले आहेत. मला म्हटले भाजी घेऊन येतो आणि आज बर्थडे तर त्यांना क्रिकेट खेळायला जायचं होतं. ठीक आहे म्हटलं जा. तुम्हाला कदाचित आयडिया असेल गाईज की अशा काही गोष्टी करायच्या तर पहिल्यांदा ओनरची परमिशन घेणं खूप जास्त नेसेसरी असतं. आणि एक तुम्हाला सांगायचंच राहिलं गाईज, माऊनी मी दरवाजातून बाहेर जायची ना तर आम्हाला हे खूप नेसेसरी वाटलं गेट करून घेणं, कारण समोर डायरेक्ट स्टेअर्स होत्या. म्हणून मग आम्ही ह्या संडेला लगेचच ते गेट करून घेतलं. गाईज आता वाजता आहेत 2:30-2:45. आता बघू कधी येतात. आत्तापर्यंत पत्ता नाही आहे. माझा स्वयंपाक पण रेडी झालेला होता आणि वेळ झाली होती 2:30ची तरी अजून हे आले नव्हते. या वेलकम या. सकाळी 9 पासून गायब असलेला माणूस आहे हा. फुल एकदम बड्डेचा, म्हणजे बड्डेच्या नावाखाली एकदम खुश करण्यासाठी नारळ पाणी आणलंय. बिना आंघोळीच आहे हे अजून. संडे असून पण जर तुम्ही बायकोला टाइम देत नसताल तर काय उपयोग आहे यार. फुल एकदम म्हणजे ब्लॅकमेलिंग करणं चालू आहे बड्डेच्या नावाखाली. पाण्यात टाकून इतकी खुशी होत होती कारण जवळपास एक 8 ते 10 दिवसाच्या प्रवासामध्येच आपला एक व्हिडिओ व्हायरल गेलेला होता. म्हणजेच व्हायरल म्हणण्यापेक्षा त्याला 1.5K व्ह्यूज आलेले होते. तर त्यातच इतकी आनंदी होते की म्हणजे सगळ्यांना आम्ही सांगत होतो. तर नवीन नवीन काहीतरी सुचत होतं. आनंद पण होतोय आणि असं वाटतं यार मिळेल का नाही ह्याच्यातून ग्रोथ आपल्याला. पण एक गोष्ट आहे, काही लोक फक्त व्हिडिओज बघतायत आणि जे की आमच्या जवळचेच आहेत पण ते लाईक नाही करत आहेत, ते फक्त बघून सोडतात. मग आता ह्याला काय म्हणायचं हे तुम्हीच सांगा. फक्त बघतात आणि सोडून देतात. म्हणजे एक मराठी माणूसच मराठी माणसाला नाही नेऊ शकत पुढे. इतकंच मला बोलायचं आहे. नाही तर बाकी काही कळत नाही मला काय बोलावं. ठीक आहे, तर बघू आता दिवसभर काय होतंय काय नाही. आज बड्डे, आता जेवण करतो आम्ही आणि मग संध्याकाळी एका ठिकाणी जायचा प्लॅन आहे. तर कुठे जातोय ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवू आणि रात्रीच्या डिनरला पण तुम्ही सोबत असतालच. चला गो गाईज, बाहेर निघालेलो आहे आता. तुम्हाला दाखवू कुठे जातोय काय. आता थोडीशी बड्डेच्या मुहूर्तावर काहीतरी खरेदी करायची आहे. तुम्हाला दाखवू. आता लावूया लॉक. मिस्टर गेलेत पुढे. नारळ घे ना. गाईज आता आलेलो आहेत आपण भरूचच्या सिटी सेंटर मॉलमध्ये, जिथे की आपण माऊचं शूट केलेलं होतं आणि त्यांच्याकडून आपण अल्बम घेण्यासाठी आलेलो आहे. तसं त्यांनी दिवाळीच्या नंतरच बोलवलं होतं पण आपलं शक्य नाही झालं हे ना. सो आपण आता आलोय, बघू शकता माऊ आणि तिचे पप्पा. सो बघू कसा येतो काय अल्बम. लेट्स गो. तिथे आलोय तरी खरं पण आता इथे लॉक दिसतंय. सो बघू आता अनफॉर्च्युनेटली काय होतं काय माहिती. हे तरी कॉल ट्राय करू लागलं. बघू तो येतो की काय. बर्गर ट्राय करायला. सो बघू टेस्ट कशी काय. बर्गर किंग मध्ये जायचं. ह्यांची इच्छा आहे बर्गर किंगला जायची, पण मी म्हटलं नको, आपण आज अजयचं बर्गर खाऊन बघू. काहीच फॉर्च्युनेटली बनायचं की अनफॉर्च्युनेटली माहिती नाही, पण ह्यांची इच्छा होती बर्गर किंगला जायची. तर अजय बर्गरची लाईट गेलेली आहे तर त्यांच्या ऑर्डर पेंडिंगला आहेत. सो तिथं नाही जाते आपण. सो आपण जातोय आता बर्गर किंगला. झाली इच्छा पूर्ण. कोणाची? माझी. इथं ऑर्डरची वाट बघतो आणि मावची झाली बघ सुरू. इकडे तिकडे तिकडे इकडे होतं यार ऑर्डर येईपर्यंत.
वेळ लागतोय काय माहिती. आम्ही कुठेही जाऊ द्या पण आम्ही बिझीच असणार, आम्ही कधीच टाईम नाही देणार. बर्गर किंग मधून बघू शकता तुम्ही. गाईज तुम्ही बघू शकता श्री खोडियार काठियावाडी ढाबा, इथे आपण जेवायला आलेलो आहोत. सो हे होतं आतमधला व्ह्यू, सगळा एकदम मस्त होतं. आमची सेकंड टाईम होती ही. फर्स्ट टाईम आम्हाला आवडलं होतं खूप इथलं जेवण, त्याच्यामुळे आम्ही सेकंड टाईम पण इथेच आलो. मस्त एक नंबर. तुम्ही पण जर आलात गुजरातमध्ये तर अवश्य भेट द्या. पण ह्यावेळेस आमचा भाजीचा बेत चुकला होता, भाजी पानचट होती आमची. हा होता 200 रुपयाचा एक लाडू. काय होतं काय माहिती या लाडूमध्ये, बट ठीक, नवीन होती टेस्ट. भाजी तो अच्छी दिख रही है. काय करल तो बिचारा बाबा, तुम्ही पसारा केला तर त्याला आवरावचं लागेल. छान आहे ढाब्याची. शिवाय त्यांनी 50 एक प्रकारचे लोणचे दिलेले होते. तर प्रत्येक लोणच्याची चव ही वेगळी होती आणि मस्त काहीतरी नवीन होतं. आणि एंट्रन्सला हे सगळं ठेवलेलं होतं असं, म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, फक्त पार्सल करून नाही घ्यायचं घरी. इथं करून घेतलेलं आहे आपण बड्डेचं ऑक्सन घरी आल्यानंतर. आणि मी इथं थांबते गाईज. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. एक मराठी माणूसच मराठी माणसाला पुढे नेऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.